थेट जाऊयात बीडमध्ये। आज बीडमध्ये दोन मेळावे होत आहेत आणि सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय सावरगावामधली। एकीकडे सावरगावामध्ये पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तिगडावरती दसऱ्याचा मेळावा आयोजित करण्यात आलाय, तर त्याच वेळेला दुसरीकडे नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्याच वेळेला दसरा मेळाव्याचं आयोजन केलंय। बीडच्या भगवान भक्तिगडावरती हा दसरा मेळावा होतोय आणि पंकजा मुंडे दरवर्षीप्रमाणे 2014 पासून हा दसरा मेळावा घेताना बघायला मिळतात। सध्याची ही थेट दृश्य गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। गोविंद, पर्यंत येऊन पोहोचले आहेत, पण मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यामध्ये आहेत, ज्यामध्ये पंकजा मुंडेच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत आणि पंकजा मुंडे सुद्धा ओपन जीपमधून आता या दसरा मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचले आहेत। स्वाभाविक आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्हा पिंजून काढला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे समर्थक एकवटले आहेत। यात केवळ बीड जिल्ह्याचे नाही तर राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मुंडे समर्थक दरवर्षी येत असतात आणि आता आपण बघतोय की दसरा मेळाव्यासाठी मोठी गर्दी पंकजा मुंडे यांच्यासाठी सावरगावमध्ये झाली आहे। आर्यमान पंकजा मुंडे यांचा मुलगा आणि माजी खासदार बीडच्या प्रीतम मुंडे या सुद्धा पंकजा मुंडे यांच्यासोबत ओपन जीपमध्ये आहेत। ही सगळी मंडळी आता अगदी पुढच्या 10 मिनिटांमध्ये व्यासपीठापर्यंत पोहोचतील आणि व्यासपीठापर्यंत पोहोचल्यानंतर पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। पण मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। अगदी नाचतायत, पंकजा मुंडे सुद्धा हाती भगवा ध्वज घेऊन तो फडकवत आहेत आणि एकूण पंकजा मुंडे यांच्या समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष करतायत। या आजच्या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे या नेमकं कोणती भूमिका मांडतायत, कारण यापूर्वी ज्यावेळी भाजपामध्ये नाराज होत्या पंकजा मुंडे त्यांनी पहिली खतखत आपली याच दसरा मेळाव्यातून बनवून दाखवली होती आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे नेमकं काय बोलतील याकडे साऱ्याच्या नजरा लागल्यात। अगदी गोविंद, आपण बघतोय पंकजा मुंडे यांना जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं म्हटलं जायचं। आता खरं तर गेल्या काही वर्ष त्या सत्तेमध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या, पण आता विधान परिषदेच्या आमदार झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच तसा दसरा मेळावा असेल आणि तोही विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरचा। नक्की पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनातील मुख्यमंत्री या विधानामुळे पंकजा मुंडे यांचा खरं तर मोठा राजकीय संघर्ष त्यांना पक्षामध्ये करावा लागला होता। आता मात्र ज्यावेळी अगदी कोणत्याही केली आचारसंहिता लागू शकते त्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना पक्षाने चांगल्या पद्धतीने प्रमोट केलंय। अगदी 5 वर्ष पंकजा मुंडे यांना कुठल्याही पदाविना भाजपाने ठेवलं होतं, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना आमदारकी दिली आणि आमदार झालेल्या पंकजा मुंडे आज पहिल्यांदा या दसरा मेळाव्याला येत आहेत। तर स्वाभाविक आहे की हरियाणाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये काय नेमके रणनीती असेल हे सांगेल। पंकजा मुंडे समर्थकांमध्ये मात्र यामुळे मोठा जल्लोष निर्माण झालाय। अगदी गोविंद, तुम्ही असे सोबत राहा। ही दुसऱ्या मेळाव्याची दृश्य आपण दाखवूयात। नारायणगडावरती मनोज जरांगेंचा मेळावा होतोय। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण बघतोय दृश्यांमधून मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी नारायणगडावर ज्या ठिकाणी व्यासपीठ आहे तिथे पोहोचलेले आहेत आणि उपस्थित जनसमुदायाला ते अभिवादन करत आहेत। खूप मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज या गडावरती एकवटलेला आहे आणि सर्वांना प्रतीक्षा आहे की मनोज जरांगे पाटील आज नेमकं काय संबोधित करतात आणि मराठा आरक्षणाची पुढची दिशा या ठिकाणी काय सांगतात। काही वेळापूर्वी ते नारायणगडाचं म्हणजे नगरनारायण महाराज पांडुरंग विठ्ठला तर या ठिकाणी दर्शन घेतलं विठ्ठल रुक्माईचं आणि ते या ठिकाणी पोहोचले। आता आपण पाहिलं तर त्यांनी जनसमुदायाला नतमस्तक या ठिकाणी झालेले आहेत आणि खरं तर त्यांच्या अपेक्षा जेवढी होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं जनसमुदाय नारायणगडावरती एकवटलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण जो जनसमुदाय आहे त्याला अभिवादन केलेलं आहे, नतमस्तक या ठिकाणी झालेले आहेत। जे नारायणगड इथून 300-400 मीटर त्यांना यायला 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी लागले आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर ते सर्वसामान्य जी जनता आहे, जी मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे, त्यांना संबोधित करतील। अगदी कृष्णा, साधारणतः ही जी गर्दी आपण बघितली तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हे लोक आलेले दिसत आहेत। किती संख्या असू शकते या गर्दीची?
नाही, आता तरी संख्या किती आहे हे सांगणं कठीण आहे, कारण की चहू बाजूने म्हणजे स्टेजच्या चहू बाजूने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मराठा बांधव एकवटलेला इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि खरं तर नारायणगडाला 5 ते 6 रस्ते आहेत, मात्र अद्यापही लोक येत आहेत अशा प्रकारची माहिती आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय इथं एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील हे जनसमुदायासमोर नतमस्तक या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ते नेमकं काय संबोधित करतात, मराठा आरक्षणाबाबत संबोधित करतात, ते निवडणूक लढवणार की पाडणार, की इथून एकही राजकीय शब्द ते वापरणार नाहीत, हेच उत्तर मात्र आपल्याला काही वेळातच मिळेल. अगदी कृष्णा, खरं तर ज्या वेळेला लोकसभा निवडणुका होत्या त्यावेळेला मराठा फॅक्टर आपण बघितलेला आहे. मनोज जरांगे यांनी त्यावेळेला सुद्धा वेगवेगळे इशारे दिलेले होते सरकारला आणि त्या सगळ्याची परिणिती आपण लोकसभेच्या निकालामध्ये पाहिली आहे. आता सुद्धा विधानसभेच्या तोंडावरचा हा मेळावा किती महत्वाचा आहे? नाही, अत्यंत महत्वाचा मेळावा आहे, कारण की इथूनच जो संदेश या ठिकाणी दिला जाईल असं सांगितलं जातंय, तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल. महाराजांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. जे महंत आहेत नारायणगडाचे शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी तुळशीची माळ या ठिकाणी घालून त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे. आणि आता आपण पाहिलं तर असं जे मी मगाशी जे सांगत जो पाहायला मिळाला त्यामध्ये निश्चित मनोज जरांगे यांचा पॅटर्न निश्चित होता, त्याचा परिणाम निश्चित होता. आता तो यावेळी विधानसभेला पाहायला मिळतो का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मात्र आज नेमकी काय भूमिका घेतात त्यावरती बरंच काही अवलंबून असेल. मग ते मराठा आरक्षणाविषयी असेल किंवा राजकीय भूमिकेविषयी असेल किंवा पाडायचं की लढायचं याच्याविषयी असेल, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला काही वेळातच मिळतील. मात्र त्यांनी स्पष्ट केलंय की राजकीय कुठलाही या ठिकाणी भाषण ते करणार नाहीत आणि मात्र निश्चित ही गोष्ट आहे की जनतेशी संवाद ते साधू शकतात. राजकीय परिस्थितीबाबतचा किंवा मराठा आरक्षणाची पुढची दिशा काय असावी या संदर्भातला निश्चित जनतेशी संवाद साधून आज एक ठोस निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी कृष्णा, आपण हे दोन्ही मेळावे दाखवतोय. एकीकडे मनोज जरांगेंचा नारायणगडावरचा मेळावा आणि दुसरीकडे सावरगावामधला पंकजा मुंडेंचा मेळावा. खरं तर 2014 पासून पंकजा मुंडे सावरगावामध्ये मेळावा घेत आहेत, मात्र नारायणगडावरती हा जो मेळावा होतोय तो पहिल्यांदाच होतोय. काय नेमकं वैशिष्ट्य आहे इथल्या जागेचं, या नारायणगडाचं? नारायणगडाचा तिचा पहिला मेळावा नाही, यापूर्वी देखील काही मेळावे या ठिकाणी झालेले आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील आणि एवढ्या व्यापक रूपामध्ये हा पहिलाच मेळावा होतोय हे निश्चित आपल्याला म्हणावं लागेल मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीतला. नारायणगड हा खूप ऐतिहासिक वारसा या गडाला लागलेला आहे. नगद नारायण महाराज असतील, त्यातून महादेव महाराज असतील, आता शिवाजी महाराज असतील आणि त्या आधीचे महाराज असतील, या पंचकृषीतलं हे आराध्य दैवत आहे आणि धाकटी पंढरी म्हणून नारायणगडाला ओळखलं जातं. खरं तर दसऱ्याला सोनं लुटायसाठी इथे देखील मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय येतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतो. आणि हा जो बीड परिसर आहे ज्यामध्ये आजूबाजूची गावं असतील, इतर गावं असतील, त्यामध्ये देखील इथे प्रचंड आस्था नारायणगडावरती निश्चित आहे आणि आज मेळाव्याचं एक व्यापक रूप निश्चित पाहायला मिळत आहे. अगदी कृष्णा, आपण सध्याची ही दृश्य आपण दाखवतोय. मनोज जरांगे हे स्वतः मात्र खुर्ची न घेता खाली बसलेले बघायला मिळत आहेत. आज नेमकं कोण कोण संबोधित करणार आहे? मनोज जरांगे एकटेच संवाद साधतील की आणखी कोणी? नाही, निश्चित महाराज देखील नारायणगडांचे जे महंत आहेत ते देखील निश्चित एक संदेश देतील किंवा त्यांचं भाषण निश्चित होईल किंवा ते जनतेशी संवाद निश्चित साधतील. कारण की नारायणगडाला प्रचंड महत्व आहे, आस्था आहे, त्याच्या गादीला देखील महत्व आहे आणि त्यामुळे महाराजांना देखील तेवढंच महत्व आहे. आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर खुर्ची ही महंत शिवाजी महाराज यांना दिलेली मनोज जरांगे पाटलांनी पाहायला मिळते आहे आणि स्वतः ते खाली बसलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला मनोज जरांगे पाटीलच बोलतील आणि त्यानंतर गडाची परंपरा कायम ठेवली जाईल आणि महाराज त्यानंतर संबोधित करतील अशी आपल्याला म्हणता येईल.
आता नेमकं पुढची दिशा काय ठरवतायत आणि काय संबोधित करतात हे मात्र आपल्याला थोड्या वेळात कळेल. मात्र आता व्यासपीठावर शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर जरांगे पाटील असतील आणि इतर काही मान्यवरच या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय हा भगवं वादळ हे नारायणगडावरती एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी कृष्णा, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय महंत शिवाजी महाराज हे यांना जरांगे हे श्रद्धास्थानी मानतात, म्हणजे आतापर्यंत जितकी उपोषणं जरांगेंनी केली त्यापैकी अगदी आय थिंक मला असं वाटतं 2-3 उपोषणं जी होती ती महंतांच्या सांगण्याच्या नंतर जरांगेंनी स्थगित केली किंवा थांबवली किंवा सोडली. या दोघांचं नातं नेमकं कसं आहे गुरु शिष्याचं? आस्था गादीविषयी आहे, कारण की ही पवित्र गादी आहे नारायणगडाची, ज्या गादीची परंपरा नगद नारायण महाराजांपासून सुरू होते. नगद नारायण महाराज असतील आणि पुढे ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आणि हे श्रद्धास्थान आहे. म्हणजे बीड जिल्ह्यातलंच नव्हे तर असंख्य इथे आजूबाजूचे जिल्हे आहेत, तिथे सर्वांचं देवस्थान आहे आणि महंत हे निश्चितच त्यांना मुख्य स्थान मानलं जातं आणि त्यामुळे धाकट्या पंढरीमध्ये हे महत्वाचं गादी मानली जाते नारायणगडाची, जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. आणि तेथे त्यामुळे आपल्याला इथं निश्चित त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल तू जसं म्हटलीस तसं त्यांचं श्रद्धास्थान नारायणगडावर आहे आणि गादीवर आहे आणि शिवाजी महाराजांवरती आहे. त्यामुळे त्यांनी जो शब्द या ठिकाणी दिला तो पाळला जातो, त्या गादीचा मान असतो असं या ठिकाणी संबोधलं जातं. या जी इथली जी आजूबाजूची क्षेत्र आहे तिथे महाराजांचा शब्द हा अंतिम या ठिकाणी मानला जातो. आता महाराज या ठिकाणी संबोधित करतायत, ते नेमकं काय बोलतात हे आपण ऐकूया. ठीक आहे, अगदी कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी. तर सध्याची ही 2 दृश्य आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधल्या नारायणगडावरचा हा मेळावा अवघ्या काही वेळामध्ये सुरू होईल. दुसरीकडे पंकजा मुंडे यांचाही मेळावा काही वेळामध्ये सुरू होणार आहे. सावरगावामधल्या भगवान भक्तिगडावरती त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यासोबतच पंकजा मुंडे यांचा मुलगा सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची जशा पद्धतीने रॅली काढण्यात आलेली होती त्यांचं मोठं स्वागत झालं होतं, त्याच पद्धतीने आपण बघतोय पंकजा मुंडे यांची सुद्धा रॅली त्यांच्या समर्थकांनी काढलेली आहे. त्यांचं स्वागत होताना दिसतंय आणि हे स्वागत स्वीकारत आता पंकजा मुंडे हळूहळू या व्यासपीठाकडे पोहोचतील आणि त्यानंतर त्या या जनसमुदायाला संबोधित करतील. मोठी गर्दी झालेली आहे दोन्ही ठिकाणी. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची सुद्धा तितकीच मोठी गर्दी आणि त्यासोबतच पंकजा मुंडे यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे पाठीराखे आहेत, त्यांची सुद्धा मोठी गर्दी त्यांना ऐकण्यासाठी. नारायणगडावरती मनोज जरांगेंचा मेळावा होतोय आणि ही विराट गर्दी झाल्याचा उल्लेखही यावेळेला बघायला मिळतोय. दसरा म्हणजे इंद्रिय जिंकणं, इंद्रियावर ताबा आहे आणि म्हणून एकमेकाला सोन्याचं देवाणघेवाण करायचंय. प्रत्येक सणाला काही महत्व असतंय. पंचमी म्हटलं की झोका खेळायचा, पोळा म्हटलं की बैल पुजायचा, शिमगा म्हणलं की त्याप्रमाणे या मुहूर्तावर नगद नारायणाचा आशीर्वाद आमच्या जरांगे पाटलाच्या पाठीमाग आहे आणि जरांगे पाटलांनी जे धरलेलं काम आहे याला नक्कीच नगद नारायणाचा आशीर्वाद आणि हा विजयदशमीच्या निमित्ताने विजय मिळाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आनंद वाटतोय. पांगल्याला मराठा समाज, दुभांगल्याला मराठा समाज एकत्रित केला, ही एक तपाची ताकद आमच्या मनोजदादा जरांगे पाटलाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही म्हटलं आता काय बोलायचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पाटील काय बोलणार आहे, सर्व नेते मंडळीचं लक्ष लागलेलं आहे. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपल्याला एकमेकाला सोनं देतात. सोनं देणं म्हणजे एकमेकाला प्रेम देणं, एकमेकाविषयी प्रेमाचा पाझर सुटावा. आम्ही तुम्ही सर्व एक आहोत. आमच्या एका ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. आमचे ज्ञानोबा राय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर,
किंबहुना चराचर आपणची झाला. आपल्याला पाटलाचं काय भाषण ऐकायचं का नाही हे लांबलेलं आखडून घेतो, उरकून घेतो आणि नगद नारायणाचा आशीर्वाद आमच्या पाटलाच्या पाठीशी आहे हे आव्हान करतो आणि 2 शब्दाला पूर्णविराम करतो. केवळ नारायणगडाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या भाषणाकडे आज लागलंय, आपल्या सर्वांचं काळीज सुखदुःख जाणणारं हे व्यक्तिमत्व, दुःखितांचा आधार, गरजवंतांचा आधारवड, महाराष्ट्राची आन बान आणि शान, संघर्ष योद्धा, आपल्या सर्वांचा महायोद्धा, प्रामाणिकपणासाठी या जगाच्या पाठीवर एकमेव नेतृत्व ओळखलं जाईल ते आपले दादा आहेत. आता दादा मनोगत व्यक्त करणार आहेत. फक्त मागच्या मंडळींचं विनंती होती की दादांनी एकदा आमच्याकडे आमच्या अभिवादनाचा स्वीकार करावा. प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना आता तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.